हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा आणि सात्विक तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आम्ही आता चाललेलो आहोत आमचे घरी. आमची गोवा ट्रिप आता फायनली खपली. आता आमची गोवा ट्रिप संपलेली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत घरी. बोल आता. आम्ही आता निघालेलो आहोत आणि तुझी मॅडम बघा आमची आंघोळ केली आणि तसेच झोपलेले. सो आम्ही त्याला झोपलीच घेतलेली आणि निघालेलो आहोत. फायनली ट्रिप संपली. अजून 2 दिवस राहायचा का? म्हणजे अजून 2 दिवस मला आराम ना निसर्ग फिरायचा. आता उद्यापासून बॅक टू द ओल्ड लाईफ चालू होईल. तीच घरातली कामं आता. पण 5 दिवस खूप मस्त गेले, मस्त एन्जॉय केला. नाश्ता करतो निघतो कारण का आम्ही नाश्ता वाजवले 9 आणि 6:30 निघलेलो. 2.5 तास झालेला आहे. सो म्हटलं आता नाश्ता करूया आपण. नाश्त्याला याने यावी घेतलेली इडली, यावी आणि स्वप्नेली, आणि मी घेतलं तांदूळ पोहे. यांचा तिघांचा नाश्ता अजून येणं बाकी आहे बघा. आणि ते दोघं इकडे तारक मिळतात, तिकडे तारक मिळतात. जाताना दाखवला आणि आम्ही गेलो आणि मी काय शूट नाही केला. आम्ही आहे ना मस्त माहिती बघा इथं जेवायला आलेलो. आम्ही आहे ना आता जेवण वगैरे आमचं आहे ना आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. सो आता चला जाऊया आपल्या परतीच्या प्रवासाला स्टार्ट करूया. हॅलो. आम्ही मी तुम्हाला दाखवलंच की आम्ही कुठे जेवायला बसलेलो. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी आता पण. आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि जेवून वगैरे आलो, पण तरी मला व्हिडिओ काढायची काहीच आठवण नाही आहे. सो आम्ही आहे ना मस्तपैकी चपाती, जिरा राईस, प्लेन राईस आणि चिकन अंडी मागवलेली. टेस्ट होती नॉर्मल अशी, पण मस्त होती. जेवायच्या भुका एवढ्या लागल्या आहे का आम्ही जेव केला आणि मी काय शूट केलं नाही. आणि आहे ना आम्ही म्हणजे भूक लागली जेव्हा डोका दुखव त्याच्यामुळे ना खाऊ. सो टाइम पण झेपला लावलेला आणि तोच बघायचा टाइम.
दाखवतात. थांब ना तू शो. सातू बोलत आहे, सातूला बोलायचं होता. बोल. त्याने मला आठवण करून दिली की ब्लॉग काढ, सांग की अभी हम घर पोहोचने वाले है ना. अरे घर नहीं पहुंचने वाले, घर 8:30 बजे पहुंचने वाले हैं. 8:30 बजे पोहोचने वाले. तू बोल. ये मंकी, ये मंकी काय सातू है की नाही. बोल. ये सातू खूप मस्त ब्लॉगिंग करते. बोल ना. क्या किया इधर पूरे गोवा ट्रिप में हम लोगों ने क्या किया. फोटो निकाले, शॉपिंग की ना, फोटो करा. इधर बोलो ना क्या किया. शॉपिंग की ना, सिर्फ फोटो निकाल दिया. बस सिर्फ फोटो ही निकाल दिए. माटी में खेल रहे थे. माती में खेळ रहे थे. येस. ते दोघं तेच चिरतन गोव्याला आलं फक्त फोटो काढायला एवढे फोटो काढले ना की बस. हाँ, माती में खेल रहे थे कि नहा रहे थे तुम लोग. खेल रहे थे ना, बाद में पानी में चले गए. त्रिशाने तर एवढे खेळली काय सगळं केसा बिसात माती काय. त्रिशा कशी होती. सो आम्ही आहे ना फायनली घरी पोहोचलेलो आहोत आणि आता झालेले आहेत कम्प्लीट 8:30. स्वप्नील कसं वाटलं आपली ट्रिप एकदाची. स्वप्नील भारी. आणि हो 1,500 किलोमीटर एवढा आम्ही आज म्हणजे पुरे गोवा ट्रिप ट्रॅव्हलिंग केलेली आहे. सो खूप भारी वाटलं, एकदम मस्त वाटला. आणि हे बघा यांना अजून जायचं आहे. जा बाय बाय. सो चलो फायनली आमची ट्रिप एकदम मस्त झालेली आहे. चलो बाय बाय. सातू बाय. चाल चल. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. म्हणजे घरात येऊन बसलो आणि सगळ्या बॅगा पिशव्या आहे ना आम्ही अशाच सध्या ठेवलेल्या आहेत. कारण की पहिले फ्रेश होतो, कारण का आम्ही करेक्ट 6:30ची गाडीत बसलेलो ना की आता बघा तुम्ही 8:45 व्हायला आलेत. आणि त्याच्यात बघता आम्ही 2 वेळा CNG भरायला, एकदा जेवायला आणि एकदा नाश्त्याला उतरलो एवढाच. सो खूप पाय कंबर सगळा दुखला नॉन स्टॉप. आणि त्याच्यात मध्ये मध्ये ट्रॅफिक लागत होती ना की जामच डोका वगैरे दुखायला लागले ना बाबा. आणि तुशाला लागले भूक. सो मम्मीने यानं जेवण पाठवलेलं आहे मस्तपैकी मटण आणि भाकरी. 5 दिवस बाहेरचं खाऊन एवढा कंटाळलेला ना. आम्ही ठरवलेलंच म्हणजे आम्ही दोघांनी पण की किती का लेट झालं, म्हणजे आम्ही आणि स्वप्नील पण की किती लेट झाला तरी घरी जाऊनच जेवायचं. कारण की एवढं हॉटेलचं खाऊन कंटाळलेलो ना की बस. आणि ह्यावेळी आम्ही एवढे हॉटेल एक्सप्लोर केलेत ना की म्हणजे जास्तच प्रमाणाचे जास्तच हॉटेलच खूप जास्त हे केलेले. सो त्याच्यामुळे असं ठरवलेलं की नाही घरी जाऊनच घरचंच जेवणार. म्हणून मम्मीने मस्तपैकी आत्ताच मॉन्टे आलेला, मॉन्टे पण लगेच गेला. मॉन्टे आलेला मस्तपैकी आत्ता मॉन्टे डब्बा घेऊन आलेला. पहिले फ्रेश होता आणि जेवण घेतं, कारण की येऊन जेवण बनवण्याचं स्टॅमिना नसतं कधी. म्हणून आता डायरेक्ट जेवणार. पहिले फोन चार्जिंगला लावणार. सकाळपासून व्हिडिओ आणि ब्लॉग्स का नाही आहेत, हँडवॉश केले तेव्हा हँडवॉश केले दाखवायला. कारण की माझी बॅटरी 4%, कारण का ती मॉर्निंगला चार्जिंग केली आणि यांची बॅटरी आहे आता 22% बस. आणि मी अख्खा गोव्याचे ब्लॉगचे बहुतेक व्हिडिओ यांच्या फोनमध्ये काढले. माझ्या फोनचा नेहमीचा स्टोरेज इश्यू आणि खूप सारे ब्लॉग पण अपलोड करायचे राहिलेले. आणि तिथे 4 नेटवर्कच नसल्यामुळे मी का म्हणजे एडिटिंग वगैरे काहीच केलं नाही. त्याच्यामुळे आपले सगळे गोव्याची सिरीज तुम्हाला आत्ता बघायला भेटली असेल जेव्हा मी गोव्यावरून आली तेव्हा. जेव्हापर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघाल तेव्हापर्यंत आपल्या सिरीज झाल्याच असतील गोव्याच्या. पण ते मी आली म्हणजे आज मी आता घरी आली. परत उद्या आणि परवा जाणार बेंडकलला, कारण की परवा आहे कार्तिकी एकादशी आणि तेव्हा असते बेंडकलला पालखी विठ्ठल रखुमाईची. सो आम्ही दोघी उद्याच बेंडकलला जाणार. गावात जाणार ना, गावात पलायचं ना उद्या. डॅडीने 4 दिवस सुट्टी आहे अजून, पण आम्ही डॅडीला ठेवून डॅडी गावात जाऊ आम्ही. डॅडी जातो मी आराम करीन ना, जातो मी. सो उद्या पालखी आहे उद्यापासून. सो तुम्हाला उद्यापासूनचे ब्लॉग पण वेगळे याच्यानंतरचे दिसतीलच, कारण की उद्या आहे पालखी आमच्या बेंडकलला. गरबा गरबा डान्स आम्ही जाणार.
हो, कारण का पालणी आहे ना, म्हणजे दिवाळीच्या अगोदरपासून आले तर. आणि पप्पा आणि मम्मी गेलेली 2 वेळा, तर सारखी सांगते तिला पालणी आली. पण आमची दोघींची फेरीच नाही झाली, बिलकुलच फेरी नाही झाली बेंडकलला. जेव्हापासून आम्ही गणपतीचे आलोय ना तेव्हापासून फक्त, त्याच्यानंतर एकदाच फेरी झाली. काय असं आहे का? चहा पाणी होता. येस, रुईचा चहा पाणी होता. आम्ही नव्हतो त्यासाठी, नाही तर तो पण आपला एक ब्लॉग झालाच असता. ते माझे आहेत ना, आम्ही गोवा सिरीजमध्ये आहेत ना 2-3 फंक्शन मिस आउट झाले, त्याचे ब्लॉग पण नक्की झाले असते, पण आम्हीच नव्हतो. ते आमचे फंक्शन पण गेलेले आहेत, मिस आउट झालेले आहेत त्याच्यामुळे. सो आम्ही जाणार उद्या आता पालखीला आणि येणार कधी आता डायरेक्ट 14 तारखेला. म्हणजे आज आलो, आजच्या नंतर आता उद्या परत जाणार आणि मग 14 तारखेला. बघू आता कसं काय. एवढे सगळे आणलेले कपडे उद्या जेवढं पॉसिबल होईल ना. सो उद्या मला जेवढा पॉसिबल आहे ना तेवढा मी संध्याकाळपर्यंत काम करेन, कारण का उद्यापासून स्कूल स्टार्ट होईल ना. तर त्विषा जाणार स्कूलला आणि मग तेव्हापर्यंत मी सगळी काम आटपून घेणार आणि मग त्विषा स्कूल. आपण आहे ना गोव्यावरून आलो त्या रात्रीची तुम्ही ती थोडीशी क्लिप बघितली असाल. त्याच्यानंतर आहे ना आम्ही आलो, फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर काहीच स्टॅमिना राहिला नाही. आलो, मम्मीने ऑलरेडी डब्बा आणून ठेवलेला, सो आम्ही जेवून घेतला आणि आहे ना आम्ही लगेच झोपलो. सो मी ब्लॉग पुढे काहीच कंटिन्यू केलेलं नाही आहे. मी बोलताच मध्ये स्टॉप झाली, कारण की हे काहीतरी विचारत होते आय थिंक सो मला, तर त्याच्यामुळे आहे ना मी तेव्हा स्टॉप झाले आणि त्याच्यानंतर ब्लॉग मी कंटिन्यूच केला नाही. तसं त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललेच की आम्ही आहे ना जेवलो वगैरे आणि लगेच झोपलो, कारण का खूप दमलेलो. सकाळी 6:30ला निघलेलो, 8:30ला घरी आलो. तर बसून एवढा कंटाळा आलेला ना आम्हाला तिघांनाही, खूप कंटाळा आला. त्याच्यामुळे आहे ना आम्ही लगेच आराम केला, म्हणून त्याच्या पुढचं काही शूट नाही. सो आता आहे ना आपली ही गोवावारी सिरीज कंप्लीट झालेली आहे. सो त्या ब्लॉगची एंड आहे ना मी आता इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या गोव्याच्या सिरीजला ना भरभरून प्रेम द्या. सो बाय.